अंघोळ वगैरे झाल्याच्या नंतर अशी काही सिंपल रेडी झाले. रेडी म्हणण्यापेक्षा फक्त मॉइश्चरायझर वापरला होता, कारण माझी स्किन थोडीशी ड्राय आहे. ह्या दिवसामध्ये कुठलेही म्हणजे क्रीम वगैरे सूट होतच नाहीत, म्हणून वापरतच नाही. आणि मला खालून ना मिल्क आणायचं होतं आणि त्यातच पाणी पण आलं होतं, म्हणून दोन्ही पण एकत्र आणून घेतलं. आधी नळाला जो पाणी येतो ना ते स्वयंपाकासाठी वापरत असते. बोरला तसं येतो, पण ते काय मी म्हणजे ज्या दिवशी नाही येत ना तर बोरचंच घेऊन वापरते. आणि दूध वगैरे तापवायला ठेवला. आणि बघा असं कंजूसी कोण करतं मला नक्की कॉमेंट करून सांगा तुम्ही. त्यानंतर आदितीला मला स्कूलला सोडायचं होतं आज, म्हणून तिचं सगळं काही आवरून घेतलं आणि तिला सोडायला जायचं होतं. आणि ह्या दोघी बहिणीचे असे गोड मोमेंट ना मला तरी रोज बघायला भेटतात. म्हटलं आज तुमच्यासोबत पण शेअर करून घ्यावं. आदू मनूला नाही, कारण स्कूलला जाते वेळेस गोड पाहत येते आणि मनू आदूला असं गोड बाय करते. त्यानंतर रात्री ना मॉर्निंग मी डाळ भिजवून घातलेली होते, जो की इडली बनवायचं आहे उद्या, म्हणून ती नीट दळून घेतल्यानंतर इडलीचं पीठ वगैरे छान व्यवस्थित सगळं मिक्स करून ठेवून दिलं. आणि आदिती 2-3 दिवसापासून थोडंसं कान दुखत आहे म्हणत होती. म्हटलं आज तिला हॉस्पिटलला दाखवायलाच पाहिजे, कारण डायरेक्टली ड्रॉप वगैरे आणून नाही घालावं छोट्या लेकरांना, म्हणून तिला घेऊन आम्ही संध्याकाळी हॉस्पिटलला निघालो. आणि हॉस्पिटलमध्ये दाखवून झाल्यानंतर ड्रॉप वगैरे दिलं होतं, मग ते घालून घेतलं. तर आजचा दिवस असं होतं. सो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा. चलो भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.